मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहेत आणि या दोन्ही ठिकाणी धुळे आणि नगर महापालिकांच्या या मतमोजणीमध्ये भाजप पहिल्या स्थानावरती आहे। कलाच्या बाबतीत शिवसेना सुद्धा चांगली टक्कर देते। नगरचे आकडे आपण खाली बघताय, शिवसेना 10 जागांवरती आघाडीवर आहे, भाजप 16 जागांवरती। त्यामुळे आता चर्चा सुरू होऊ शकते पोस्ट पोल अलायन्स निवडणुकी उत्तर मतदानोत्तर आघाडी युती करण्याच्या बद्दलची चर्चा सुरू होऊ शकते। काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहेच, भाजप सेना स्वतंत्र लढत आहेत, त्याबद्दलचा मुद्दा आपण थोडा नंतर घेऊयात। अजून थोडा कर येऊ द्या, त्यानंतर मी या निलमताई आणि उपाध्यायांकडे मुद्दा घेऊन जाईन। नगरमध्ये सेना दुसऱ्या स्थानावर आहे, चांगला परफॉर्मन्स सेनेकडनं सुद्धा। पुन्हा एकदा येऊयात आपण स्टुडिओमध्ये। केशव उपाध्ये मगाशा मुद्द्याबद्दल बोलत होते, त्यांना मुद्दा विचारण्यात आला होता आयात उमेदवार आणि दहशतीचं वातावरण दोन्हीकडे। ज्या दहशतीच्या वातावरणाचा वारंवार आपण उल्लेख करताय, खरं म्हणजे आपले पत्रकार स्वतः या ठिकाणी गेले महिनाभर असतील, प्रचार करत असतील, अनेक प्रकारे त्यावेळी कुठेही कुणाची कंप्लेंट आली हो, म्हणजे नुसतं इथं स्टुडिओत बसून दहशतीचं वातावरण आहे, काय दहशत वातावरण आहे अशा एक मिनिट त्या नेत्या म्हणतात ऐकून घ्या ना, तिथं ग्राउंड लेवलवरती 70% जे मतदान होतं ते काय दहशत विश्वास ठेवता का हो? 70% मतदान माझा प्रश्न विश्वास ठेवायचा प्रश्न नाही बघा, त्यांनी काय व्यक्त करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण वस्तुस्थिती काय जी मला बोलू ना, 70% मतदान त्या ठिकाणी होतं, हे दहशतीखाली मतदान होत नसतं। लोक स्वतःहून जे मतदान करतात आणि जे निकाल येत आहेत, मला असं वाटतं ज्यावेळी अशी प्रकारे पराभव समोर दिसायला लागतो त्यावेळी अनेक जण अशा प्रकारचे बोलत असतात। ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, लोकशाही मी मानणार आहे, त्यामुळे त्यांनी ते बोलत। सेनेबद्दल पण म्हणताय पराभव दिसू लागला म्हणून बोलतायत, असा मुद्दा तुम्हाला सेनेला पण म्हणायचा। आता आणखीन एका मुद्द्याकडे येतो। मुळामध्ये नगरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होई हा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला होता। पहिला मुद्दा भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेची चर्चा सुरू होती, पण त्याच वेळी शिवसेनेने निम्मी उमेदवारांची यादी जाहीर पण 2 याद्या जाहीर पण केल्या, ज्या जवळपास निम्म्या याद्या केल्या, आणि मग सांगितलं की आता उरलेल्या जागांमध्ये युती चर्चा करू, आणि त्यामुळे युती फिसकटली। स्वाभाविकपणे दोन्ही पक्ष वेगळे लढले। आता दोन्ही पक्ष जर वेगळे लढले असतील तर दोघांची मतं वेगळीच येणार त्या ठिकाणी आम्ही एकाच्या एकात सूर मिसळून बोलावं अशी अपेक्षा कशी करता तुम्ही? त्यामुळे त्यांचं मत त्यांनी वेगळं मांडलंय, त्यामुळे ठीक आहे ना, तर मला काही आक्षेप नाही। असं आहे की जनता उत्तर देते आणि जनता आज त्यातनं उत्तर देते। दहशतीबद्दल अजूही स्पष्टीकरण दिलेलं नाही। दहशत मी ज्यांच्यावरती आरोप आहे, त्यांच्याशी संबंधित लोक भाजपच्या उमेदवार यादीवरती आहेत की नाही? ज्या गुन्हेगारांसंदर्भात आपली चर्चा सुरू आहे आणि कोटगाव संदर्भातली चर्चा सुरू आहे, त्यातला एकालाही त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली नाही। त्याच्या गटातला कोणीतरी आहे अशा प्रकारे चर्चा, म्हणून त्याला द्यायचं नाही, म्हणून त्याला उमेदवारी का दिली तुम्ही, अशा प्रकारे चर्चा करणं असेल तर मग कुणाशी गुन्हेगार संबंध मग काय इतिहास काढावा लागेल, हा सगळा फारच मोठा विषय। उपाध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे देऊ इच्छित नाहीये। त्यांना जे आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडले, आयात उमेदवार, गुंडगिरी, दहशत, सगळ्याचं उत्तर ते टाळतात आणि नको त्या विषयावर बोलतात की एवढं मोठं मतदान होतंय याचा अर्थ लोक खुश आहेत, तिकडच्या आमच्यावर मतदान करतात। धुळ्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल तुम्ही गेल्या 4.5 वर्षात काय केलं? धुळ्यामधले प्रश्न कधी मांडले का तुम्ही? तुमच्या मंत्र्यांनी, तुमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की खरोखर आमच्याकडून चूक झाली, येणाऱ्या 100 दिवसाच्या आत आम्ही या प्रश्नांवरती मिटिंग घेऊ आणि तुम्हाला न्याय देऊ। म्हणजे 4.5 वर्ष आम्ही झोपलो होतो, त्यांनी मान्य केलं। रावसाहेब पाटील आणि त्यांच्या मुलाची उघड हत्या झाली, त्याच्याबद्दल ही व्यक्ती उत्तर देऊ इच्छित नाही काहीच, आणि म्हणजे दहशत झालीच नाही। पैशाचा पुरासारखा पैसा वाटला गेला, त्याच्याबद्दल ही व्यक्ती काही उत्तर देत नाही। मग कशाबद्दल तुम्ही इथे आलात उत्तर द्यायला सांगा आम्हाला? बोलू उत्तर विद्यार्थ्यांचं पण ऐकून ठीक आहे, चला विद्यार्थी। मला ह्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑल ओव्हर जे आता राजकारण सुरू आहे, अधिवेशन 19 तारखेला सुरू झालं, आज 10 तारीख आहे। गेले 20 दिवसात काहीही काम नाही आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का? मला त्यांना ह्या 4-5 वर्षातलं स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मुख्यमंत्री किती ठिकाणी प्रचाराला फिरले, मागे अत्यंत महत्वाचे प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे एक आमदार म्हणून गेलेले असते। मुख्यमंत्री मंत्रालयात नाही, मुख्यमंत्री निवासस्थानी नाही, संयुक्त स्वराज्य संस्थांच्या प्रचारामध्ये फिरतायत आणि करतायत काय तर हे अशा गुंडांना सगळ्या पक्षामध्ये गुंडांना घ्यायचं। आतापर्यंत विनोद ऐकला होता की ग्रामपंचायतीला पण मुख्यमंत्री आणि मोदींना बोलवणार का, विनोद ऐकला होता, पण स्थिती त्याच दिशेने चालली। मला प्रश्न पूर्ण करू दे, फार महत्वाचा मुद्दा आहे। त्यांच्याकडे गृह खाते आहे। आज महाराष्ट्रामध्ये खुनांचे, अत्याचाराचे, परवा सुद्धा आपण एका मृत महिलेचा विवस्त्र देह त्या रेल्वेमध्ये बघितला। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कधी नव्हते ते इतके अत्याचार होतात, महिलांवर होत आहेत, शेतकरी नाराज आहे, अनेक प्रश्न महत्वाचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्यांची जबाबदारी समजत नाही। गृह खातं ते सांभाळू शकत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर राज्याचा मुख्यमंत्री वेळ घालवत असेल आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल आणि गिरीश महाजन सर्रास पैसे वाटप करत असतील तर हे अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला घातक
घातक आहे. हे बिहार किंवा आपण याला नावं ठेवत होतो, पण महाराष्ट्र या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये बिहारच्या दिशेने वाटचाल करते आणि महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे की मुख्यमंत्र्यांचा जो मुखवटा आहे तो सगळ्यांना वाटत असेल प्रामाणिक आहेत. 22 ते 25 आमदारांवर मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सुभाष देशमुखांचं आपण बघितलं भ्रष्टाचार, कशाची चर्चा होऊ देत नाही. अधिवेशन फक्त 43 दिवस चाललेलं आहे. गिरीश महाजनी पैसे अखेरा पुरावा काय? बालिश बडबड, बालिश बडबड याचा जो शब्द नाही, बडबड केली म्हणजे पुरावे नाही. तुम्ही तुम्ही काँग्रेस तुम्हाला मी एक सांगते, बालिश बडबडीला काँग्रेसचं पत्रक असं का उपाध्यायजी जर असे पक्षात घ्यायचं आणि वर पैसे वाटप करायचं आणि वर सांगायचं केडगावमध्ये आणि नगरमध्ये दहशत आहे किंवा नाही याची मी 2 उदाहरणं देते साधी. मी स्वतः केडगावला गेले होते. तुम्हाला माहिती आहे, सर्वजणांना मला वाटतं माझ्याशी ज्यांचे मतभेद असतील तेही मान्य करतील की सगळ्या ठिकाणी जाऊन लोकांकडून प्रत्यक्ष गोष्टी समजून घेण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. केडगावची जेव्हा सभा झाली तर त्या सभेला जवळजवळ 1000 लोक उपस्थित होते, परंतु त्याच्या पलीकडे अंधारामध्ये 500-700 लोक त्यांच्या चेहऱ्यावर उजेड येऊ नये अशा पद्धतीने उभे होते. त्याच्यानंतर त्याच दिवशी मला सांगितलं कार्यकर्त्यांनी, पण मी म्हटलं की आपण पोलिसांच्याचकडे जायचं की पैसे वाटप चाललेलं आहे ह्यांच्या गांधींच्या सुनबाई जिथे आहेत त्या वॉर्डामध्ये. एवढंच असं नाही केशव, त्याच्यामध्ये पैसे पकडताना निर्वाचन अधिकाऱ्यांनी पकडलं बरं का. पकडल्यावर आरोपीला पैसे कुठून आले, त्याच्याकडे पैसे त्यांनी कोणाकडून, हा कार्यकर्ता आहे त्याचा कोणाच्याकडे संबंध आहे, हे निवडणूक आयोग जो आहे महान आपला, त्यांच्याकडून आमची ही अपेक्षा होती की 2 ते 3 दिवसामध्ये याचे निकाल लागले पाहिजेत. पालघरमध्ये जो झाला प्रकार तोच प्रकार झाला की तेच लोक पैसे वाटणारे नंतर विजय मिरवणुकांच्या मध्ये दिसतात. आणि याच्यावरती फक्त शिवसेनेनेच का बोलायला पाहिजे, याच्यावरती सर्व राजकीय पक्षांना थोडं खंतखेद वाटला पाहिजे. दुसरं असं, आपण दहशत नाही असं म्हणतो, मग सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये ज्यांची नावं आहेत ते तिथे खुलेआम फिरतात नगरमध्ये. ते त्याच्यानंतर धमक्या देतात लोकांना ठिकठिकाणी. धमक्या दिल्या गेल्या तर त्याची दखल घेतली जात नाही. आपण दहशत आहे असं कशाला म्हणायचं, जिथे लोकांना सभेला आल्यावरती लोक येत नाहीत असं नाहीये, सभेला येतात. पूर्वी दहशत होती, मला आठवतंय आम्ही जेव्हा काम सुरू केलं राशीनला तेव्हा मी एक अशी सभा पाहिलेली की लोक पाठ करून बसले होते सभेला. का की त्यांना वाटत होतं की ते सभेला आले तसं कळू नये इतरांना, ते जणू काही कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसलेले आहेत. त्याच्यापेक्षा आता परिस्थिती बरी आहे नगरमध्ये की दुसरीकडे सुद्धा सावेडीत सभा झाली तिथे 1000-1500 लोक होते. परंतु जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा एखादी जरी गाडी गेली दुसऱ्या पक्षाची की लोक घाबरून एकमेकाकडे बघायचे किंवा फोनवर बोलतोय असं ऍक्टिंग करत होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला कुठेतरी की दहशत लोकांच्या मनात होती. आणि पोलीस सुद्धा जे आहेत ते पोलीस सुद्धा मी सांगते, म्हणजे शेवटी आम्हाला डीजींकडून निरोप द्यावा लागला एसपींना, नाहीतर मग फोन घ्यायचे रे. आता मी विशेष हक्क समितीची प्रमुख आहे, त्यामुळे माझ्याच वरती हक्कभंग करायची वेळ येऊ देऊ नये एवढं साधारण त्याच्यामुळे काय माहिती दहशत आहे का नाही याच्यामध्ये माझं काय म्हणणं, तुम्ही राजाश्रय मिळता कामा नये. राजकीय फक्त प्रवक्तेच नाही, ठीक आहे विद्याताई चव्हाण आणि सावंत यांचे पॉलिटिकल अजेंडे आहेत, इथे विश्लेषक आहेत, तिथे शिर्के पण बसले होते. सगळ्यांचे 2 प्रमुख आरोप आहेत, पैशांच्या वाटपाचा मुद्दा आणि दुसरी क्रिमिनलायझेशन आणि दहशत. त्याबद्दल नीलमताई सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला सगळं रिफ्यूट करायचं हे काहीच नव्हतं. मला 1-2 म्हणजे सगळ्यांचे झालं उत्तर. मुळात असं आहे की मला गुन्हेगारीचा विरुद्ध संघर्ष हा तर भारतीय जनता पार्टीने सुरू केला सगळ्यात पहिल्यांदा. नीलमताई त्याला सहमत असतील. हा ज्यावेळी आणि आठवतं शरद पवार कुणाला विमानातनं कुणाला आणलं होतं हे आज आपल्याला विसर पडता कामा नये. अशा ज्यांनी आज ते बोलायला लागलं ह्याच्यापेक्षा विनोद कुठला असू शकतो की ज्यांचा इतिहास अख्खा गुन्हेगारी करण्याचा आहे, संघर्षाचा आहे. आता पुन्हा झालं खबर घ्यावंच लागेल.
याचा खुलासा स्वतः शरद पवारांनी केलेला आहे. निखिल वाघेंच्या मुलाखतीत केलेला आहे. आता सध्या पहिल्यांदा निखिल धुळेबद्दल बोला. अमित शहा गुजरातचा गुंडा आहे म्हणून म्हणतात लोकं. बरोबर आहे, असलं बडबडी काय नाही, बोलता अशी तुम्ही? बडबड तुम्ही करण्याची काय काही बोलता? उत्तर नाही. विद्यार्थी तुम्ही please. कोणाला बोलता? करा, बडबड करा, ऐकून ऐकून बोला. बोलतो मी. अमित शहा गुजरातचा गुंडा आणि आता देशाचा मुख्य उन्माते आणि मोदींनी काय केलं तो बोलणं आहे. राष्ट्रवादीची संस्कृती एक बोलत असं असताना पेक्षित आहे. संस्कृती बरोबर नाही. आहे, त्यांना सांगतोय. माझी त्यांना संस्कृती काढू नका. प्लीज विद्यार्थी सावंत सर प्लीज आपण ऐकून घेऊन अन्यथा चर्चा पुढे जाणार. म्हणजे काही अशा पद्धतीने उपाध्यायजी बोला. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे काय मुद्दा बोलू द्यायचं नाही, मध्ये मध्ये बडबड करायची, ही संस्कृती ठीक आहे, करा. माझं राष्ट्रवादी संस्कृती माझा आक्षेप नाही. संस्कृती तुम्ही बरं, शिकवू पुन्हा नका. पुन्हा ते नाही, बघा. नाही, तुम्ही कृपा करून allegations मला माझं विधानच करू द्यायचं. नाही. बोला, अशी चर्चा बोला, करा. धुळे आणि नगरबद्दल बोला. संस्कृती ते आम्हाला माहिती आहे. ठीक चला, आहे राष्ट्रवादीची संस्कृती बरं उपाध्याय प्लीज नाही प्लीज नाही. आता मला मुळात असं आहे की त्यामुळे ज्यांनी राष्ट्रवादीचा संघर्ष हा भारतीय जनता पार्टीने केला होता, त्यामुळे गुन्हेगारीचा इतिहास संघर्ष कोणी केला तो आम्हीच केलाय. एक दुसरा असं आहे की एकूण ओव्हरऑल जर सगळ्या याच्यातला विचार करायचा असेल तर राजकारणातला जो गुन्हेगारांचा स्वभाव तो कमी झाला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टीने सातत्याने संघर्ष केला ना, आणि सर्व स्तरावरती करतंय. त्यामुळे त्याच्यात कोण त्याच्यासोबत येत आहे. म्हणजे निलमताईंनी मांडली सूचना अगदी खरी आहे, बरोबर आहे की अशा प्रकारे सहभाग असला नाही पाहिजे. पण आता अनेक प्रकारचे म्हणजे इथे तर म्हणजे विशेषतः राजकीय गुन्हे म्हणजे निलंबतेवर पण असतील त्याच्यावरती राजकीय प्रकारचे गुन्हे, ते सुद्धा तुम्ही धरणार का गुन्हे त्याच्यामध्ये? उपाध्यायजी एक मिनिट त्यांना सुद्धा कळतो आणि सगळ्यांना सुद्धा कळतो. मला बोलू देऊ नका, मला बोलूच देऊ नका. तुम्ही ठीक आहे, बोला, बोला, बोला. एक तर कोण आपली संस्कृती दाखवत मध्ये दुसरे पक्ष बोलणार, पुन्हा मध्ये मध्ये अडवणार. मुळात असं आहे की राजकारणाच्या गुन्हेगारीवर संघर्ष करण्याचा भारतीय जनता पार्टीचा नेहमीच प्रयत्न आहे. चांगली माणसं आली पाहिजेत आणि म्हणून नावासह सांगितलं. आता एका तरी पक्षाने नावासह सांगितलं का? मी नावासह सांगितली. आंतरराष्ट्रीय जे कुस्तीपटू भारतीय जनता पार्टीने दिली, एक दिली असेल, बाकी डॉक्टर वकील दिले असेल, पण ही सुरुवात भारतीय जनता पार्टी करू इच्छिते. बाकीचे त्यातही कोणी यायला तयार नाहीयेत. तुमच्या पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी 28 उमेदवारांची तुमच्या यादी दिली. गोटे बाहेर आणि ऐका गोटे ना, नाराज ऐका इथनं ना, गोटे असा आहे, नाराज माणूस असतो, नाराज माणूस असतो तर अशा ठीक आहे. नाराज माणूस असतो अभयराव 28 50 दिले. तुम्हालाच वेळ देतो, ऐकून तर घेऊया. तर ऐका की 28 लोकांची नावं त्यांनी दिली तुमच्या उमेदवाराची, ज्यांच्यावर तुम्ही म्हणता तसे राजकीय नाही, वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ते केवळ निवडून येऊ शकतात म्हणून तिकीट दिली की नाही? अशा प्रकारे कुठल्याही गुन्हेगारांना आता स्वाभाविक आहे, माणूस नाराज येतनं दोन शब्द कमी ही फक्त इकडे एक अपडेट आहे. ही दृश्य आपण पाहताय, ही नगर मधली लाईव्ह दृश्य आहेत जी आता तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहत असाल. ही नगरच्या मतमोजणी केंद्राबाहेरची दृश्य आहे. लोकांना उत्सुकता आहे, स्थिती कोणत्या दिशेनं जाते, सध्याची आकडेवारी काय आहे ती आपण स्क्रीनवरती पाहू शकता. नगरमध्ये शिवसेना 12, भाजप 20, आघाडी 12, अन्य 3 अशा जागांवरती. धुळ्यामध्ये सुद्धा 2 जागांवरती लोकसंग्राम. अनिल गोटे यांच्या पत्नी आघाडीवर आहेत. भाजप 23, शिवसेना 0, आघाडी 15. अशा प्रकारे तिथे सुद्धा धुळ्यामध्ये सुद्धा भाजप जोरदार आघाडीवरती दिसते. मी पुन्हा मुद्द्यांवरती इकडे येतो. अभय देशपांडेंच्या मुद्द्यावरती आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी किती आहे? एकत्रित येते. तो एकत्रित असल्यामुळे तो आकडा, तो बायफर्केशन आपल्याला मिळेल. पण तुर्तास आपण मुद्दा पूर्ण करू. इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे पूर्वी इलेक्टिव्ह मेरिट हा जर मुख्य क्रायटेरिया असेल, तुमचा हाच मुख्य निकष असेल, तर भाजपा पार्टी विथ द डिफरन्स हा विषय आता संपलाय का? हा आता इतिहास समजायचा का? अभयराव सातत्याने भारतीय जनता पार्टीवरती जर अन्याय करायचा असेल चर्चेमध्ये तर तो करा. मला अन्याय नाही, तुमच्या आमदारांनी म्हणजे केलेल्या प्रश्नाचं उत्तर विचारतो. असं आहे, ते आमदार त्यांच्या काही मतभेद झाले, ते नाराजीतनं केला, नाराज झाल्यानंतर माणूस 2-4 शब्द इकडे बोलतोच. त्यामुळे मला त्याच्यावरती फार भाष्य करायचं नाही, कारण शेवटी ठीक आहे. मी उपाध्याय थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत नितीन ओझा नगरहून आपल्यासोबत जिथली ती दृश्य बघत होतो तिथून आपल्यासोबत आहेत. नितीन, ही कुठली दृश्य आहेत, कोणत्या ठिकाणी तू उभा आहेस आणि लोक एवढ्या संख्येनं का जमलेले आहेत? निश्चितच प्रसन्न, ही जी दृश्य आहे ती नगरच्या जे वखार महामंडळाचं जे मतमोजणी केंद्र आहे त्या मतमोजणी केंद्राबाहेरची दृश्य आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जो निवडणुकीचा पहिला कल हाती येऊन जल्लोष करायचा आहे त्यासाठी सज्ज झालेले आहेत. मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील, सामान्य नागरिक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी जो त्यांना निकालाचा कल ऐकू यावा यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूणच जसा पहिला कल हाती येईल तसा या ठिकाणाहून जल्लोष सुरू होईल आणि ही गर्दी आता थोड्या थोड्या करून वाढतच चाललेली आहे. प्रसन्न, लोकांमध्ये साधारण चर्चा काय सुरू आहे? कारण नगरमध्ये स्थित्यंतर खूप वेगळ्या प्रकारचं आपल्याला बघायला मिळत आहे. नगरमध्ये शिवसेना 12 आणि भाजप 20 जागांवरती आहे. पण दिशा कोणती वाटते? कारण आघाडीला मोठा फटका बघायला मिळतोय आपल्याला. माझ्या संघ काही या ठिकाणी सामान्य लोक आहेत, मी त्यांना विचारू इच्छितो. यावेळेस जे दिसलं जात आहे की भाजपला जास्त जागा मिळतील, काय वाटतंय तुम्हाला? निवडणुकीत का लोकांनी असा कल दिला? एकंदरीत निकाल अजून बाकी चालू आहे.
तसंच वातावरण चालू आहे, पण आता निश्चित निकाल लागल्याशी सांगता येणार नाही. काय वाटतं तुम्हाला यावेळेस नागरिक जो कल नागरिक देत आहे तो कल दिसतोय भाजपाकडे वाढताना दिसतोय? असं काही नाही, संमिश्रचं वातावरण चालू आहे. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रसन्न तर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे जोपर्यंत कल हातात येत नाही तोपर्यंत कुणीही बोलायला तयार नाही. मात्र एकूणच जरी गर्दी पाहिली तर जल्लोषही मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात होईल हे दिसून येत आहे. प्रसन्न. नितीन, वेळोवेळी आपण तुमच्याकडनं ताज्या अपडेट जाणून घेऊयात. सध्या तरी दृश्य आपण बघतोय ती वखार महामंडळ जिकडे नगरच्या सगळ्या महापालिकेच्या केंद्रांमधलं मतमोजणी सुरू आहे तिथली बघतोय, त्यामुळे गर्दी जर मोठी आहे, उत्सुकता बहुधा मोठ्या प्रमाणात आहे या लोकांमध्ये. कळेलच थोड्या वेळामध्ये याच्यातले नेमके कोणत्या रंगाचे गुलाल उधळले जाणार आहेत ते. मी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये येतो अभय देशपांडेंच्या मुद्द्यावरती केशव उपाध्यायांकडे. उपाध्यायजी, राजकीय गुन्हे काय असतात याची सगळ्यांना जाणीव आहे, त्याबद्दल बोलतच नाही, प्रश्न देतो उत्तर. ज्यांच्या गंभीर गुन्हे आहेत त्यांचे चेहरे किंवा त्यांच्याशी संबंधितांचे चेहरे तुमच्या अशा मी मगाचं उत्तर दिलं, अशा तो याच्यामध्ये उत्तर दिलं की ते एक कोडगाव म्हणजे वारंवार उल्लेख होतो, ते एका 4 प्रभागाबद्दल उल्लेख, केडगाव प्रकारला एक वारंवार उल्लेख येतो. नंबर 2, आत्ता तुमच्या रिपोर्टरनं जे वाक्य सांगितलं आत्ताच आपण बघत होतो लाईव्ह, आणि मला वाटतं ते वाक्य सुद्धा जर ज्या ठिकाणी दहशत सगळ्या अख्ख्या शहरात वगैरे दहशत असती तर त्याचं वाक्य होतं सामान्य जनता सो इथं निकाल ऐकायला आली आहे. खरं म्हणजे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ठीक आहे सहभागी येणार, पण ज्यावेळी सामान्य जनता सो इतक्या मोठ्या प्रमाणात निकाल ऐकायला येते, उत्सुकतेपोटी येते आणि मतदान 70% घरात करते, ते अख्ख्या शहराला तुम्ही अशा प्रकारे वेठीस देण्याचं काम करू नका. त्या ठिकाणचे मतभेद सगळ्या तिथं मग सर्वच राजकीय पक्ष, मग कोण अटकेत आहे, राष्ट्रवादी कोण तिथं अटकेत होतं, सगळेच प्रकार आहेत आणि त्याच्याबद्दल दूर झालं पाहिजे. तिथले गुन्हेगारी ते मुख्यमंत्री सांगितलं सुद्धा, तो असण्याचं हे नाही. पण भारतीय जनता पार्टीने इलेक्टिव्ह मेरिट हाच कधीच नाही तर चांगले उमेदवार सुद्धा दिले, त्याचं कधी स्वागत आपण केलं पाहिजे. मी तर नावासही सांगायला सुरुवात केली, बाकीचं एक पण तसं कोणी सांगायला तयार नाही. ह्याचा का नाही, चांगल्या माणसांचा कौतुक करा आणि आमच्या वाईट माणसांना सांभाळून घ्या. वाईट माणसं नाही तेच सांगतो तुम्हाला मी. म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आकारण तुम्ही टीका सातत्याने करता जी वस्तुस्थिती नाही. आयात उमेदवार, वर्ष 2 वर्षापूर्वी जर भारतीय जनता पार्टीत कोणी आला असेल तर त्याला तुम्ही इलेक्शन तोंड आयात उमेदवार कसं म्हणणार? आयात उमेदवार अर्थ असा की तुम्ही इलेक्शन तोंडा दिवशी तुम्ही ज्यावेळी एखाद्याला स्वागत करता, घेता आणि तिकीट देता, असे नाही ना कुठे. आता त्या ठिकाणी 23 म्हणजे एक तर पहिला आकडे पत्रकारांना नक्की करा, पत्रकारांना. त्यामुळे हा तुमचा आकडा, हा भारतीय जनता पार्टीचा नाही. तुम्ही आकडा तुम्ही म्हणाला मोकळे. भारतीय जनता पार्टी आम्हाला जे माहिती वर्ष 2 वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि शेवटी पुढच्या 2 वर्ष निवडणुका लक्षात घेऊन आतापासून पक्ष वाढवण्यासाठी 2-3 वर्षापासून प्रयत्न पार्टी करत असते. आयात कसं म्हणणार? त्याला आयात म्हणता येत नाही. भारतीय जनता पार्टीचे तर 1 7-8-10 उमेदवार असू शकतात. ते पक्ष सगळ्यात विवेक 1-2 मिनिटं असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अहमदनगर असेल, धुळे असेल, या ठिकाणी 2 आकड्यात भारतीय जनता पार्टी कधी नव्हती. स्वाभाविकपणे गेले 2-3 वर्ष ठरवून भारतीय जनता पार्टीने समाजातले विविध क्षेत्रातले उमेदवार गेल्या 2-3 वर्षापासून पार्टीमध्ये घेण्याचं काम चालू आहे, पार्टी विस्तार करण्याचं काम चालू आहे. आता ते तुम्हाला 2 वर्ष आल्यानंतरही तुम्हाला ते आयात उमेदवार वाटत असतील तर तो आमचा दोष नाही. ठीक आहे भाऊसाहेब, त्यातलं सगळ्यात नाहीये. हा गेल्या 3 महिन्यामध्ये भाजपने सगळ्यांना पावन करून घेतलंय. तुमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पावन करून घेतलं नाही. रावसाहेब दानवेंचं वाक्य बरोबर आहे. जर 2-3 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत असू, तर अनेकांना आम्ही पक्षात घेत असू, तर त्यामध्ये गैर काय, त्यामध्ये मला घ्यायचं नाही का पार्टी? तुमचा आक्षेप आहे का? अजिबात आक्षेप नाही. मग 2 वर्ष नाही. ताजी फक्त अपडेट आहे, श्रीपाद छिन्नम पिछाडीवरती आहेत. श्रीपाद छिन्नम हा भाजपमध्ये असणारा आणि आता अपक्ष नगरसेवक पदासाठी उभा राहिलेला श्रीपाद छिन्नम पिछाडीवर आहे. साधारण असा कल बहुधा अपेक्षितच असावा. पुन्हा एकदा भाऊसरांकडे मला एक मुद्दा मांडायचा होता की गेले 3-4 वर्ष किंवा गेली 15 वर्ष अनिल गोटे सातत्याने काही चांगलं कामं करत होती. 15 वर्ष या महापालिकेवरती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी धुळ्यामध्ये चौपाटी उभी केली, संतोषी माता चौक डेव्हलप केला, नदी किनारी पॅरलल 11 किलोमीटरचे रस्ते त्यांचं प्लॅनिंग होतं. या साऱ्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात जाऊन त्यांचं कौतुक केलं होतं. भाजपचे आमदार चांगला काम करतोय. दुर्दैवाने ह्या सगळ्या कामांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी सत्ता होती महापालिकेत त्यांनी स्टे आणला. ते हरित लवादात गेले. यांना सगळ्यांना पाठिंबा, छुपा पाठिंबा हा सुभाष भामरे यांचा होता असा आरोप केला जातो आणि त्यात बऱ्यापैकी तथ्य आहे. आज दुर्दैवाने आपल्याला दिसतंय फक्त 2 जागेवरती लोकसंग्राम पुढे आहे आणि ज्या भाजपने बाहेरच्या उमेदवार आयात केले त्याच 25 जागेवरती आहेत. तर कुठेतरी लोकांनी आयात केलं तसं त्यांचं म्हणणंच नाहीये. मी लंकेनकडे जातो नगरसाठी. लोकसंग्रामचा फक्त एकच उल्लेख करतो की लोकसंग्राम काही या निवडणुकीमध्ये वेगळं लढायची तयारी काही आधीपासून करत नव्हती. जेव्हा गोटे यांना बाजूला करून 3 मंत्र्यांकडे किंवा त्यांना बाजूला ठेवून ज्यावेळेस तिकीट वाटप वगैरे सुरू झाली त्यावेळेस ऐनवेळी त्यांनी निर्णय घेतलाय तो
लोकसंग्रामचा, आणि त्या काही मतदारसंघात मध्ये वॉर्डामध्ये त्यांना उमेदवारही नव्हते, त्यांनी तिथे शिवसेनेला किंवा अन्य पक्षाला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे त्यांची निवडणूक वेगळी लढण्याची तयारी नव्हतीच त्यांची या निवडणूक. लोकसंग्रामने 5 जागी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे आणि सेनेने 14 जागी लोकसंग्रामाला पाठिंबा दिला. म्हणजे लोकसंग्राम आणि जिथे शिवसेना असं एकत्र लढते. आमची ताकद तिथे काही फार नव्हती. सुधीर लंकेशी. नाही, एक मुद्दा आहे की एक मुद्दा क्लिअर करतो की उपाध्यक्ष जी म्हणताय की नगरला मतदानाचा टक्का वाढला, तशी वस्तुस्थिती नाहीये. मागच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 72% मतदान झालं होतं आणि यावेळेस मतदान घसरलंय. त्यामुळे इतकं भाजपने वातावरण निर्मिती करून किंवा सगळ्याच पक्षांचं जे म्हणणं आहे की आम्ही इतकी वातावरण निर्मिती केली वगैरे, तरी मतदान का घसरलं याचं आत्मचिंतन सगळ्या पक्षांनी केलं पाहिजे. उपाध्यक्षांनी एक सांगितलं की आम्ही अंजली देवकरांना उमेदवारी दिली, ते चांगल्या कुस्तीपटू आहेत आणि आम्ही चांगल्या लायक उमेदवारांना उमेदवारी देतोय, असं एक त्यांनी उदाहरण सांगितलं. मात्र हे केवळ एक उदाहरण आहे. आणि अंजली देवकरांना देखील का उमेदवारी दिली याची पण कारण आहेत. त्या वार्डामध्ये दुसरा तुल्यबळ उमेदवार पक्षाकडे नव्हता, म्हणून अंजली देवकरांना उमेदवारी देण्याशिवाय भाजपकडे पर्याय नव्हता. दुसरी गोष्ट अशी की मुळात सगळ्याच राजकीय पक्षांना एक प्रश्न आहे की कार्यसंस्कृतीचा प्रश्न आहे आणि राजकीय संस्कृतीचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही निवडणूक लढता तेव्हा तुमचं असं म्हणणं असतं की आम्हाला विकासासाठी आमचं पॅनल निवडून आणायचं, आम्हाला सत्ता ही विकासासाठी हवी आहे. आणि आमच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत जे आम्ही आमच्या पक्षाच्या मुशीतनं घडवले, ज्यांचं आम्ही काही ट्रेनिंग केले, असे कार्यकर्ते आम्ही निवडणुकीत लोकांसमोर उभे करतो आहोत आणि त्यांना तुम्ही मतं द्या असं तुम्ही आवाहन करतायत. त्यासाठी तुम्ही 2-3 फॉर्म्युला वापरता. एक तर निवडणुकीपूर्वी तुम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं सगळं नाटक करता की आधी अर्ज भरायचे, मग उमेदवारांनी मुलाखती द्यायच्या, मुलाखतीला येताना रॅलीज काढून आणायच्या, शक्ती प्रदर्शन करायचं आणि मग आम्ही सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यांना सगळं जोखलं आणि मग आम्ही त्यांना तिकीट दिली, असा दावा तुम्ही करता. मग उपाध्यक्षांना एक प्रश्न आहे की केडगावमध्ये तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही काँग्रेसच्या ज्या लोकांना उमेदवारी दिल्या त्यांच्या मुलाखती तुम्ही कधी घेतल्या आणि कधी त्यांनी तुमच्या पक्षाकडे अर्ज केला होता? जे रात्रीपर्यंत सकाळपर्यंत काँग्रेसमध्ये होते ते एका क्षणामध्ये, म्हणजे ज्यांनी तुमच्याकडे अर्ज सुद्धा दाखल केले नव्हते, कुठल्याही मुलाखतीला ते डिस्टन्स एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशन क्षणामध्ये विस्तार शिक्षणाप्रमाणे तुम्ही डिग्री देऊन टाकली. दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही जसं अंजली देवकरांचं उदाहरण देताय तसंच तुमच्या काही 1-2 नगरसेवकांच्या उमेदवारी तुम्ही नाकारल्या. म्हणजे मनीषा काळे नावाच्या ज्या नगरसेविका आहेत सावेडी उपनगरामध्ये, त्यांची उमेदवारी तुम्ही नाकारली. त्यांचे पती सीए आहेत, सीए नगरमध्ये, ते तुमच्याकडे उमेदवारी मागत होते, त्यांची उमेदवारी तुम्ही नाकारली. आणि उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी पत्र काढून आरोप केले तुमच्या खासदारांवरती की तुम्ही उमेदवारी विकल्या, दानवेंवरती आरोप केले की तुम्ही उमेदवारी विकल्या आणि मला उमेदवारी का नाकारली, माझ्या पत्नीला उमेदवारी का नाकारली, असा प्रश्न त्यांनी तुमच्या पक्षाला गेला. जे तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे त्याचं उत्तर देखील तुमच्या पक्षाने दिलं नाही. ही कुठली संस्कृती आहे? असं आहे की एखादा कार्यकर्ता रागवला, हा सरळ फक्त भारतीय जनता पार्टी पुरता अपवाद नाहीये. हे प्रत्येक पक्षामधला एखादा कार्यकर्ता राबवला, मग तो कुठला काँग्रेसला असो कुठला असो, तर तो अशा प्रकारे रागवल्यानंतर अशा प्रकारे टीका करतो. हे आपण सर्वत्रिक बघितलेलं आहे. कालांतराने तो पुन्हा पक्षात येतो. याच्यामध्ये तो शेवटी घरातला कार्यकर्ता असतो, परिवारातला कार्यकर्ता असतो. नाही, हे जरा सोयीचं नाही. एक मिनिट तुम्हाला मला पूर्ण करू, मी बोललो. एक दुसरा ज्या उल्लेख तुम्ही केलात की तुम्ही कुस्तीपटू तुल्यबळ दुसरा उमेदवार नव्हता, स्वाभाविक नाही, ते चांगला उमेदवार वाटला म्हणून त्याला दिलं. त्याच्यामध्ये आक्षेप असण्याचं कारण काय कोणाला? त्याच्यामध्ये चांगला उमेदवार वाटला, तुल्यबळ वाटला म्हणून त्याला उमेदवारी दिली, नाही त्याचं कारण नव्हतं उमेदवारी द्यायची. त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये चांगला उमेदवार वाटला म्हणून तर दिला उमेदवार. हे त्याचं दुसरं उत्तर. तिसरं उत्तर शेवटी असं आहे की निवडणूक हे करत असताना आज आम्ही वर्षानुवर्षी निवडणूक लढतो आहोत आणि ही निवडणूक प्रामुख्याने विकास, मी सांगायचं असेल तर त्याचा कधीतरी आम्ही ह्याचा काँग्रेस असले तर वचननामा किंवा असाही काढता आला नाही, तो आम्ही तो काढला तरी आम्ही मुद्देसुद्धा मांडली. धुळ्यासारखा उल्लेख करायचा, खरं म्हणजे असं ते विश्वेश्वरांनी बांधलेलं शहर अशा प्रकारे तिचं मांडलं जातं. पण त्या शहराची इतकी अवस्था गेल्या 15 वर्षामध्ये काँग्रेस सत्ता होती, तिथं अनेक कुठल्याच विकासाची कामं झाली नाहीत. काल तर मला कळलं, नवीन किस्सा कळला की तिथे साधी बाग पण एखादी चांगली बाग नव्हती. अशा प्रकारे चांगली बाग त्याच्यातच अत्यंत ते शहर बदलण्याचा, ते शहर चेहरामोहरा बदलण्याचं वचन आणि त्या प्रामुख्याने त्या याच्यावरतीच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीने निवडणूक केली आणि तो प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला आज मिळताना दिसतोय. त्यामुळे आज हे सगळे मुद्दे उपस्थित करताय, गुन्हेगारी मुद्दा भारतीय जनता पार्टीने उपस्थित केला. आयातचा मुद्दा भारतीय जनता पार्टी पुरता येत नाही. जे स्वाभाविक सगळीकडे असतं तेवढं एक 10 प्रत्येक राजकीय पक्ष त्याला कुठलाही अपवाद नाही. त्यामुळे 10-15% येणं ती पक्ष वाढण्याचं लक्षण आहे. तुम्हाला दरवाजे बंद करून बसतील, 10% लोक तुमच्याकडे नसतील पक्षामध्ये. राजकीय टिप्पणी आहे. या राजकीय टीका टिप्पणीला तशाच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. आपण चर्चेत बसलो त्यामुळे वास्तवावर चर्चा केली पाहिजे. मला इथे एक मुद्दा पुढचा घेऊन जायचा. आताची जी टॅली आता तुम्ही सगळे ग्राफिक्स वरती बघत असाल, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी दोन्ही ठिकाणी धुळे आणि नगरमध्ये भाजप आघाडीवरती आहे. आघाडीला बऱ्यापैकी फटका बसलेला बघायला मिळतोय आपल्याला. धुळ्याच्या पेक्षा नगरमध्ये शिवसेना सुद्धा जोरदार आघाडीवर आहे 13 जागांचं. धुळ्यामध्ये मात्र 3 जागांवरती लोकसंग्राम सुद्धा 3 जागांवरती आघाडीवर आहे, ज्याच्यामध्ये गोटेंच्या पत्नी सुद्धा आहेत. भाजप 31, सेना 3, आघाडी 28.
31 जागांसह भाजप आघाडीवर ही आताची मोठी बातमी आहे. त्यामुळे 36 जागांपासून सत्ता स्थापनेच्या 36 जागांपासून फक्त 5 जागांवरती आता कमतरता आहे भाजपसाठी. धुळ्यामध्ये भाजप 31 जागांसह आघाडीवर आहे, शिवसेना 3 जागांवरती. त्यामुळे अपेक्षित समीकरण काय असू शकतात त्याचा अंदाज कुठल्याही सुज्ञाला सहज येऊ शकतो. म्हणजे भाजपाने कोणाला तिकीट दिली वगैरे हा भाग जरी बाजूला ठेवला तरी या निवडणुकीत ते 3 वरनं आतापर्यंत 31 पर्यंत गेले. जळगाव पॅटर्न रिपीट, म्हणजे जळगाव पॅटर्न किंवा सांगली पॅटर्न भले बाहेरून घेतलेले असतील पण ते हा फॉर्म्युला पुन्हा एकदा यशस्वी होतोय. आणि तो फॉर्म्युला म्हणजे मला एक प्रश्न विचार की ठीक आहे, एखादा राजकीय पक्ष गुन्हेगारांना तिकीट देतो, लोक निवडून येतात आणि मग इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या लोकांना जर अशा पक्षांनी उमेदवारी दिली, ठीक आहे, तर पक्षाचं पार्टी विथ डिफरन्स राहिली का नाही वगैरे हा चर्चेचा मुद्दा होईल. पण लोकांचं मतदान मिळतंय ना या लोकांना, मग त्यात फक्त राजकीय ताजा आकडेवारी आहे, हा कल आहे. 35 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे, बहुमताचा आकडा 36 आहे. 35 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे. युतीची सुद्धा गरज किमान धुळ्यामध्ये पडणार नाही असं दिसतंय. धुळ्यात भाजपची मुसंडी, अतिशय कमी जागा असणाऱ्या भाजपची थेट सत्ता स्थापनेपर्यंत उडी. अभयजी नाही, आता तर मला वाटतं की आता शेवटच्या जागा येतील त्या निर्णायक असतील, कारण आघाडीच्या जागा 28 आहेत आणि लोकसंग्राम जी आता भाजपाबरोबर जाण्याची सुतराम शक्यता नाही या परिस्थितीमध्ये. म्हणजे त्या जर केल्या तर त्याही 31 आहेत आणि भाजप याही 31 आहेत. त्यामुळे मला वाटतं की पुढचे काही जे निकाल असतील ते महत्वाचे असतील. म्हणजे राज्य अॅरिथमेटिक बघायचं, अंकगणित बघायचं असेल तर लोकसंग्राम, भाजप आणि शिवसेना आणि इतर या तिन्ही ऑप्शन्सना भाजपला ऍक्सेस आहे. हे फक्त अंकगणित आहे. दोन्ही ठिकाणचे एक लक्षात घेतलंय तर या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही ठिकाणी राज्याप्रमाणेच इथे पण शिवसेना मोठा भाऊ होता, त्या दोन्ही महापालिकेत आता तो छोटा भाऊ. महत्वाचा मुद्दा हा पण मला वाटतं इथे. निलमताईंची यावरची कमेंट. निलमताई, हा महत्वाचा मुद्दा आहे नगर आणि धुळ्यामध्ये. एक सगळं पॅटर्न दिसतोय. मग असे अभय देशपांडे बोलताना म्हणाले की एक तंत्र त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स धुळ्यामध्ये जरी आता ठीक दिसत असला तरी सुद्धा एक मला सांगलीचं निरीक्षण नोंदवायला पाहिजे की जे इथे आहे की नंतर असं लक्षात येतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच नवं नाव भाजप झालंय. त्याच्यामुळे त्यांना शोधायचा प्रश्नच राहत नाहीये, कारण त्यांचेच लोक सगळे आणि काय आहे 2-2, 3-3 वेळेला जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं नाव माहिती असतं, त्यांची घराणी असतात, त्यांचे प्रत्येकाचं काही ना काही स्थान असतं आणि त्याच्यामुळे नावच बदलायचं ठरवलं की बाबा त्यांचेच लोक इकडे घ्यायचे तर हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून मग करडीलेही पावन होतात. मगाशी जे शब्द झाला की वाल्याच्या टोळ्या, तशा वाल्याच्या टोळ्या करायच्या. फक्त मला त्याच्यात एक आक्षेप असा वाटतो की जो आक्षेपाला तसं ते म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काय उत्तर देणार मला माहित नाहीये, कारण त्यांच्या पक्षाचा तो तसा वरून निर्णय नसावा असं मला वाटतं. की जयंतराव पाटलांसारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांचा सांगली महानगरपालिकेत कायम महत्वाची भूमिका राहिलेली आहे, त्यांची आघाडी नेहमी निवडून यायची. यावेळेला त्यांचे लोक, मदन पाटलांचे लोक, प्रतीक पाटलांचे लोक, सगळेच लोक तिकडे भाजपमध्ये गेलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामधले अन्य जे नेते आहेत स्थानिक पातळीवर स्वतःच्या तंबूचा बचाव करण्यासाठी भाजपकडे जाण्याची त्यांची स्पर्धा आहे. त्यामुळे अशा वेळेला राजकीय इच्छाशक्ती त्यांची किती टिकून आहे याच्याबद्दल निलमताई एवढी कडवट आणि इतकं कठोर टीका करणाऱ्या निलमताई, आपला पक्ष तिकडे नगरमध्ये बघा आकडेवारी 19 जागांवरती शिवसेना आणि भाजप 19 वरती आहे. आता आपण एक सेफली असं म्हणू शकतो नगरच्या बाबतीत की अहमदनगरमध्ये कलात मोठे फेरबदल पहिल्यांदा ती आपण बातमी अपडेट घेऊयात. शिवसेना आणि भाजपमध्ये आता टक्कर बघायला मिळते. दोघेही 19 जागांवरती आघाडीवर आहेत आणि 22 जागांचा आघाडी पुढे. आणि या ठिकाणी म्हणून माझा निलमताई तुम्हाला प्रश्न होता, त्या 19 जागा पाहूनच माझा हा प्रश्न होता तुम्हाला की आता इथे ही सगळी टीका टिप्पणी काय राजकारणाचं गुन्हेगारीकरण वगैरे हे आता पुढच्या पोस्ट इलेक्टोरल पॉलिटिक्सच्या बाबतीत हे सगळे मुद्दे राहणार आहेत कायम? राहू शकतात. आणि याला कारण असं आहे की नगरमध्ये जे घटना घडलेल्या आहेत त्या जर का पाहिल्या सगळ्या तर अक्षरशः म्हणजे आता परत राग येईल विद्याताईंना, त्यामुळे पण विद्याताई प्लीज तुम्ही शांत राहा, जरा संयम ठेवा. की काँग्रेस आणखीन खास करून भाजप आणखीन एनसीपी यांची अघोषित युती आहे तिकडे शिवसेनाच्या विरुद्ध, हे त्यांची भूमिका आहे. भाजपमध्ये सगळे नसतील पण आज हे जे बाहेरून रडरड करतायत लोक की बा आमच्यावर अन्याय झाला वगैरे, असे जे जुने काही भाजपचे लोक की ज्यांना अजूनही मुंडेंची आठवण आहे किंवा जे अजूनही RSSला धरून आहेत, त्या लोकांना शिवसेना भाजपच्या वर युती पाहिजे असते. परंतु
परंतु काही त्याच्यात जे व्यक्ती आहेत दिलीप गांधींसारखे किंवा छिंदम टाईप लोक जे आहेत असे जे लोक आहेत परत कर्डिले जगताप नातीगोती सगळ्यांची तयार झालेली आहेत. त्यामुळे पक्ष वेठीला धरणे म्हणतो तसं भाजपच्या तंबूमध्ये जे उंट घुसलेले आहेत त्याच्याचमुळे तो भाजप तसा पद्धतीने भूमिका अशा भाजपला रोखण्यासाठी जिथे कर्नाटकमध्ये तोंड न बघणारे एकमेकांचे सगळे समोर येऊन सत्ता स्थापन करू शकतात, तर इथे तात्पुरता म्हणत अंकगणिताची बेरीज करायची झाली तर आघाडी आणि शिवसेना सुद्धा येऊ शकते. असं होईल का? असं काहीतरी अखरित होईल का नगरमध्ये? मुळात मुद्दा असा आहे की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आमची राजकीय भूमिका ही निराळी आहे आणि विशेषतः आता अयोध्येच्या विषयानंतर त्यांना आमची भूमिका पचनी पडणं अशक्य आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी. परंतु याचा अर्थ आम्ही कुणाबरोबर जायचं, काय करायचं, काय नाही याच्याबद्दल आता जसं चित्र स्पष्ट होईल त्याच्यानंतरच आता काय ते बोलता येईल. परंतु आम्ही तर स्वतंत्र लढलोय. पण एक गोष्ट प्रसन्न तुलाही मान्य करायला लागेल की अशा पद्धतीने तंबूमध्ये सगळी शस्त्र ठेवून दिलेली नाहीये शिवसेनेने. शिवसेना आजही लढायच्या तयारीत आहे आणि आमच्या लोकांचा नगरमध्ये जो परफॉर्मन्स आहे या परिस्थितीत सुद्धा तो खरोखर म्हणजे त्याच्यात अजून वाढला असता, वाढू शकलाही असता. परंतु तरी मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने मला इथे एक प्रश्न मला उपाध्याय आणि सगळ्या विश्लेषण लंकेजी मी तुमच्याकडे पण येणार आहे कारण आता नगरबद्दल खूपच बोलावं लागणार आहे आपल्याला. धुळ्याचा जवळपास निकाल स्पष्ट आहे त्यामुळे आता विश्लेषण हे केवळ औपचारिकता ठरेल. पण मी काँग्रेस राष्ट्रवादीकडे येतोय. काँग्रेस राष्ट्रवादीची विद्याजी आणि सावंतजी आताच्या या परिस्थितीमध्ये या दोन महत्वाच्या महापालिकांमध्ये नगर तर पारंपरिक किल्ला होता, तो गेल्या 2.5 वर्षात तर तुमच्या हातून तोही गेला होता. धुळे सुद्धा जाताना दिसते जवळपास गेलंच आहे. हा कोणत्या दिशेने चाललेले आहे? दोन्ही पक्ष कसं बघतायत हे सावंतजी? आता याच्यावर स्पष्ट भाष्य करणं सध्या तरी मला योग्य वाटत नाही. पण तुम्ही एकच सांगेन की धुळे आणि नगर मध्ये जे सध्या काही चित्र दिसतंय हे चित्र त्यांचे जे अनिल गोटे आमदार जे एवढी वर्ष त्यांच्याबरोबर होते त्यांनी स्पष्ट केलं की बीजेपी मध्ये सध्या काय चाललंय आणि त्याचं चित्र आज हे इथे टीव्हीवरती आपल्याला पाहायला मिळते धुळे आणि नगर. हा असंतोष, हा राग, हे क्रिमिनलायझेशन जर का आपल्याला माहित होतं तर ते एनकॅश करायला त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनवरती दबाव आणणं असेल, लोकांमध्ये जनजागृती करणं असेल, आपण कुठे मागे पडतो? कुठे मागे पडतो त्याचं स्पष्ट उत्तर आहे सगळ्या जनतेला. म्हणजे आज बीजेपीचं संपूर्ण जे इलेक्शन कमिशन जे वरती जे आज बसलेत, जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात बसलेली कोण आहेत? ती माणसं बीजेपीनेच आणून ठेवलेली आहेत. जे एकेकाळी त्यांना कुठेतरी त्यांनी मदत केली होती त्याचा मोबदला म्हणून आज त्यांनी इथे माणसं बसली ती आज त्यांच्यासाठी काम करतात त्यामुळे निकाल त्यांना मिळत आहेत. हेच त्याचं उत्तर आहे. विद्याजी आता सुद्धा ह्या निकालानंतर सुद्धा हा मिसमॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे का ईव्हीएमचा प्रॉब्लेम आहे? आता राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? जी जबाबदारी गिरीश महाजन यांना दिलेली होती आणि त्याच्यामध्ये जो प्रचंड पैसे वाटप जळगावला झाला तसाच धुळ्याला झालेला आहे. आणि आपण इतके वेळेस जे चर्चा करतोय की अनेक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं हे त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे आमची जी महापौर होती कालची ती आता विद्याजी असं नाही वाटत, मी तुमच्याकडेच येतो. विद्याजी असं नाही का वाटत, असं म्हणणं की आमची माणसं यांनी पळवली, त्यांना रोखण्याचे प्रयत्न का झाले नाहीत आणि ते जात असतील तर त्यांनी त्यांचं राजकीय करिअर बघितलं? विद्याजी नाही, रोखण्याचे प्रयत्न झाले नाहीत किंवा ते तिकडे का गेले तर पैशाचं बळ इतकं प्रचंड आहे. किंवा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की संग्राम जगतापांनी जी मदत तिथे म्हणजे आर्थिक शहराच्या विकासासाठी जो निधी आणला होता तो निधी सुद्धा खर्च करू दिला नाहीये. मगाशी नीलमताई म्हणाल्या की आपण त्यांचे जे अनिल राठोड आमदार होते ते तिथे 30 वर्ष होते ना, त्यांनी नगरचा विकास केला नाही. आता इथे बीजेपीचे जे प्रवक्ते म्हणाले उपाध्याय की त्यांनी धुळे शहर हे माझं माहेर आहे त्यामुळे मला ते चांगलं माहिती आहे. धुळ्या शहरामध्ये धुळ्याचा नंबर 2 आहे जगामधला, देशामधला. कलकत्त्यानंतर धुळ्याची जी लेन सिस्टीम आहे म्हणजे पहिली गल्ली दुसरी गल्ली आहे, नियोजनबद्ध आहे. गार्डन तिथे टावर गार्डन म्हणजे आम्ही लहान असताना तिथे खेळलेलो आहे, इतकं ती बाग आणि इतकं व्यवस्थित अपडेट घेतो. परंतु विद्याजी मी येतो तुमच्याकडे. तर एकूण चित्र स्पष्ट जवळपास झालेलं आहे. धुळ्यात एकही पक्षाला बहुमत मिळणार नाही हे स्पष्ट आहे. धुळ्यात भाजप आणि काँग्रेस आघाडीत चुरस पाहायला मिळते. बहुमतापासून भाजप 7 जागांपासून दूर आहे. तर नगरमध्ये सुद्धा स्थिती तेवढीच त्रिशंकू परिस्थिती आहे. पण जसं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही म्हणालो होतो की भाजप आणि शिवसेना यांना स्पेस जास्त असेल, एज जास्त असेल, अधिक्याचा मुद्दा जास्त असेल. पण भाजप आणि शिवसेनेने अरेस्ट केलेली आहे. भाजपची ग्रोथ, भाजपची वाढ शिवसेनेनं रोखायचा प्रयत्न केलाय नगरमध्ये. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडे जाण्यापासून किंवा वेगळ्या प्रकारे म्हणायचं झालं तर जागा जवळपास समान दिसत आहेत. शिवसेनेला भाजपकडे जाण्यापासून पर्याय राहणार नाही असं तात्पुरतं सध्याचं चित्र आहे. जोपर्यंत मतदानाच्या जागांच्या, नगरसेवकांच्या जागांच्या अंकगणिताचा मुद्दा आहे. त्यामुळे आता आपल्याला मुद्दा त्या दिशेने पुढे घेऊन जायचा आहे. सत्ता स्थापनेचं काय, या दिशेने काय चर्चा असेल. मी आता आपल्या विश्लेषकांपासून सुरुवात करतो. लंकेजी, नगरबद्दल सांगा आता.
नाही, मला निलमताईंच्या मुद्द्यावरती जरा पुढे जायचं आहे की नगरमध्ये आता जे काही दिसतंय की जे चर्चा चालली की भाजपने फार हवा तयार केली निवडणुकीमध्ये, पण तशी परिस्थिती नगरमध्ये खरं तर सगळ्याच पक्षांना संधी होती नगरमध्ये. म्हणजे दोन्ही काँग्रेसला देखील संधी होती आणि शिवसेनेला देखील संधी होती, परंतु शिवसेना तितक्या ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेली दिसली नाही. म्हणजे निलमताई प्रचाराला आल्या किंवा त्यांचे बानगुडे पाटील प्रचाराला आले, पण शिवसेनेचे इतर मोठे नेते जे प्रचाराला येऊ शकले असते, ताकद लावू शकले असते, हा आकडा जास्त वाढला, हा आकडा शिवसेनेचा वाढला असता. तर तिथं शिवसेनेला जमलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की नगरमध्ये राष्ट्रवादीचा सुद्धा हा जो प्रचार जो होता तो फार प्रभावी प्रचार झाला नाही. म्हणजे फक्त जयंत पाटील सभेला आले आणि धनंजय मुंडे सभेला आले, मात्र राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी नगराकडे लक्ष दिलं नाही. नाहीतर हे आकडे आणखी वेगळे दिसले असते. आणि जो एक अंदाज वर्तवला जातो की भाजप एकदम स्वबळावरती येईल वगैरे, तसं मुळात परिस्थिती नव्हती. फक्त ते भाजप सांगत होती. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरा एक मुद्दा असा की नगरला शिवसेनेच्या सुद्धा काही चुका होत आहेत की शिवसेना सतत प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणते की आम्हाला विकासापेक्षा आम्ही भयमुक्तीला महत्व देतो. हे बघा की एक शिवसेना हिंदुत्वाचं राजकारण करणे, भावनिक राजकारण करणे हा त्या पक्षाचा अजेंडा असू शकतो, परंतु जनतेला जो विकास पाहिजे त्या विकासावर तुम्ही निवडणुकांमध्ये बोललंच पाहिजे. आणि सातत्याने नगरमध्ये दोन्ही काँग्रेसला देखील सत्ता मिळालेली आहे. आता देखील तुमची पालिकेमध्ये सेना भाजपची युती होती. या युतीच्या काळामध्ये तुम्ही 2.5 वर्षामध्ये या शहरामध्ये काय कामं केली ती कामं तुम्हाला या निवडणुकीत मांडता आली असती. परंतु तुमचे महापौर जे होते सुरेखा कदम, ते त्यांच्या वार्डात अडकून बसल्या, त्यांचे पती सुद्धा वार्डात अडकून बसले, दुसऱ्या प्रभागामध्ये ते प्रचाराला गेले नाहीत. तर याचा सुद्धा शिवसेनेने विचार केला पाहिजे. आणि जसे भाजपवरती आरोप आहेत, जसे राष्ट्रवादीवरती आरोप आहेत, तसे शिवसेनेवरती सुद्धा नगरमध्ये दहशतीचे आरोप आहेत की उद्योजकांना जे धमकवलं जातं. उदाहरणार्थ अनिल राठोडांनी एका उद्योजकाला मारहाण केली होती किंवा एका पत्रकाराला मारहाण केली होती. या मुद्द्यांचं तुम्ही समर्थन करू शकत नाही सगळेच राजकीय पक्ष. परत उपाध्यायासारखं तुम्ही म्हणताल की आमची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे की कामगारांना संरक्षण द्यायचं म्हणून आम्ही उद्योजकांना मारहाण करतो. मला असं वाटतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा विचार आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. मी असं काहीच म्हणालो नाही. मुळामध्ये हे पहा, गृह खातं पूर्वी काँग्रेस NCP कडे होतं, आता भाजपकडे आहे. जे काय कोणाचे गुन्हे असतील त्याच्यावरती योग्य ती ॲक्शन त्यांनी घेणं अपेक्षित आहे. मला तर वाटत नाही की कोणाच्या गुन्ह्यांच्या बद्दल आम्ही म्हटलेलं आहे की असे गुन्हे समजा झाले असतील तर त्याच्यामधून त्यांना कुठे सुटका झाली पाहिजे. राजकीय गुन्ह्यांच्या संदर्भामधला ओव्हरऑल धोरणात्मक निर्णय तो वेगळा आहे, त्यामुळे त्या पद्धतीचं अजिबात नाही. दुसरा विकासाचा मुद्दा लंके तुम्ही म्हणता ते मान्य आहे मला, परंतु महापौर सुरेखा कदम यांनी जवळजवळ 5 वेळेला मला स्वतःला फॉलोअप केला होता. मी स्वतः त्यांची निवेदनं CM साहेबांकडे पाठवलेली आहेत. आणि जे महानगरपालिकेच्या विकासासाठीचे प्रलंबित प्रकरण आहेत की ज्याची स्वतः एकनाथ शिंदे पण अनेक वेळेला त्यांनी फॉलोअप केला. नगर विकास विभाग म्हणजे प्लीज आता केशव पर्सनल घेऊ नको CM वरती, परंतु 20-22 शहरांचे विकास आराखडे असतील, महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय असतील, नगर विकास विभागाकडून अत्यंत मंदगतीने निर्णय होतात. हा पूर्वीचाही आमचं निरीक्षण होतं. आणि आज सुद्धा पुण्यासारखा विषय नाही आहे, पण पुण्याचा वाहतूक सारखा विषय असेल, असे विषय वर्षानुवर्ष नगर विकास विभागाकडून पुढे सरकत नाहीत. आणि परिणाम त्याचा असं होतो की या ज्या महापालिका असतात त्यातले महापौरांना कोणी सहकार्य केलं पाहिजे, CEOंनी. हे CEO आणि कलेक्टर साहेब एकच आहेत नगरमध्ये अनेक दिवस. त्याच्यामध्ये दुसऱ्या स्वतंत्र अधिकाऱ्याला चार्ज द्या हे आमदारांनी सांगून झालं, सगळ्यांनी सांगून झालं, पण त्याच्यावर निर्णय होत नाहीये. म्हणजे थोडक्यामध्ये ते जे एक तुळशीपत्र टाकायचं असतं ना वजन, ते वजन इच्छाशक्तीचं माननीय मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला नगरमध्ये मिळत नव्हतं. त्यांनी 300 कोटी शेवटी जाहीर केले, पण कधी शिर्डीत. म्हणजे आता आचारसंहिता उद्या लागणार. माझा म्हणूनच प्रश्न आहे तुम्हाला, एवढा वेदना, एवढा त्रास, एवढा राग जर का भाजपबद्दलचा असेल, एवढे एक खंत असेल, तक्रार असेल, तर आता नगरमध्ये एकतर शिवसेनेला भाजपकडे जावं लागेल किंवा भाजपला शिवसेनेकडे यावं लागेल. तुम्ही म्हणताय तसं तुमचं आणि यांचं तर जोडणं शक्यच नाही काँग्रेस राष्ट्रवादीचं. मग या परिस्थितीत हा राग, ही तक्रारीचं होणार काय? का आता शेवटी एका जनकल्याणाच्या मुद्द्यावरती विकासाचा अजेंडा वगैरे घेऊन पुन्हा एकत्र येण्याचा मला काय वाटतं माहितीये का प्रसन्न, तू हळूहळू मॅन इन हरी झालायस खूप. तिसरा पर्याय तुम्ही ऍब्सेंट राहून यांना बहुमत देणार असं होऊ शकतं. तुम्ही अनुपस्थित राहणार आणि ते इतरांना घेऊन पुढे जाणार. एक मिनिट, कर्नाटकच्या वेळेला भूमिका निर्णायक असणार नाही असेल, चांगलं तसंच असली पाहिजे. पण कर्नाटकच्या वेळेला मी बघत होते त्याला सगळे इतकी घाई केली सगळ्यांनी आणि शेवटी निर्णय वेगळे झाले. त्यामुळे माझं असं म्हणणं, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स. पण हा निर्णय माननीय उद्धव साहेब आणि अजून एक कल आहेत. शेवटचे आकडे अभय मगाशी म्हणाले ते आहे की काय पद्धतीने आपल्याला स्पष्ट होतं. आपण असं म्हणू शिवसेनेच्या जागा वाढल्या. निलमताईच आपण शिवसेनेच्या बाजूने बोलूया. शिवसेने तुम्ही म्हणताय की हे कल आहेत, हे जागा बदलले, शिवसेनेच्या जागा वाढल्या तरी सुद्धा दुसरा बहुसंख्या असणारा पक्ष हा भाजप असणार आहे. तुम्हीच म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादीचा तर मुद्दा संपलेला आहे. पुन्हा माझा प्रश्न तोच राहणार आहे की मग पुढचं चित्र काय असेल नगरमध्ये? आपल्याला योग्य वेळेला योग्य ते उत्तर मिळेल, तोपर्यंत श्रद्धा आणि सबुरी ठेवा. बोला भाऊसाहेब. मला एक प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे यांनी पुढची लोकसभा आणि विधानसभा वेगळं लढायचं ठरवलंय.
लोकसभेचे मुद्दे आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात, स्थानिक लोकल आघाडीतलं राजकारण वेगळं असतं. आता प्रश्न असा आहे की जर नगरमध्ये भाजप आणि सेना हे सत्ता स्थापन करण्याच्या जवळ पोहोचणार असेल तर त्यावेळी सेना भाजपसोबत जाणार की जो उद्धव ठाकरे यांनी ठरवलंय की एकत्र जायचंच नाही तो निर्णय घेणार? मला असं वाटतं की कोर्टामध्ये जसं होतं ना की एक बाजू लढवणारे वकील तोच प्रश्न वेगवेगळ्या शब्दात विचारतात, तसा प्रसन्नाचा प्रश्न विवेकने दुसऱ्या शब्दात विचारलाय, तर मी याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. साहेबांना जसं योग्य वाटेल तसा निर्णय होईल. बरोबर आहे, तो निर्णय त्यांचा होईल नंतर. परंतु साधारणतः आपण ज्यावेळेस एक अंदाज मांडतो त्यावेळेस आतापर्यंत त्या पक्षाची भूमिका काय राहिली हे बघतो आपण. म्हणजे जिथे डोंबिवलीचा आपण कल्याण डोंबिवलीची निवडणूक जबड्यात हात घालून दात काढण्यापर्यंत गेली ती निवडणूक, परंतु ज्यावेळेस सत्ता स्थापन करण्याचा वेळ आली त्यावेळेस त्यांनी अन्य पक्षांना बरोबर घेण्यापेक्षा हेच दोन पक्ष एकत्र आले. म्हणजे हा जर इतिहास बघितला आणि म्हणजे स्वबळावर लढल्याचा निर्णय झालाय म्हणजे तो बदलणारच नाही, ते काय काळ्या दगडावरची रेघ आहे असं स्थानिक पातळीचे निर्णय स्थानिकांनी घ्यावेत. कारण हिंदुत्वासारखे अनेक मुद्दे जे आहेत जे एकमेकाला जवळ आणू शकतात ते अजून तिथे आहेत. राम मंदिरासारखा नवीन मुद्दा आहे जो दोन्ही पक्षाला नेहमी एकत्र आणू शकतो. मला वाटतं की इथे आजची परिस्थिती पाहता म्हणजे धुळ्यातले अजून 7 जागांचे कल यायचे आहेत, ते जरी आले तरी साधारणतः सर्व 7 काही भाजपकडे जातील असं आत्ताच्या ट्रेंडवरनं दिसत नाही. अशा वेळेस शिवसेनेची भूमिका कदाचित तिथे महत्वाची असेल. तर हे जे खालचे आकडे तर नगरला तर स्पष्ट बहुमत कोणालाच मिळणार नाहीये. शिवसेनेची भूमिका निर्णायक असेल. जर शिवसेनेचं आघाडीचं आजचं राजकारण बघितलं तर शिवसेना भाजपामध्ये फूट पाडण्यासाठी ते शिवसेनेला पाठिंबा द्यायला पण तयार होतील. परंतु तसं न करता कदाचित धुळ्यात आमचा महापौर आणि नगरमध्ये शिवसेनेचा महापौर असा जर फॉर्म्युला भाजपकडून उद्या पुढे आला तर मी अंदाज व्यक्त करतोय असा आला तर फार आश्चर्य वाटायला नको. उपाध्यक्ष सगळंच आता अभय देशपांडे सगळंच सांगितलं त्यांनीच आता बाकी करून टाकली. आता काय बोलणार ह्याच्यावरती? असं आहे शेवटी एकतर असं आहे, एकतर तुम्हाला जी लोक शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जे लोक देतात ते तुम्ही स्वीकारत असतं. कुठलीही ईव्हीएमची तक्रार न करता कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी दुसऱ्यांवरती दोषारोप न करता आत्मचिंतन करायचं असतं आणि पुढे जायचं. असं भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे, जी भारतीय जनता पार्टी वेगळे म्हणतो ते या अर्थाने की जे लोक देतात ते स्वीकारतो आणि आत्मचिंतन करून पुढे जातो. तर स्वाभाविक आहे आजच्या निवडणुकीत आता काय येईल चित्र ते अजून खरं म्हणजे मगाशी एक उमेदवार 500 मतांनी आघाडीवर होता, तो आता 100 मतांनी आघाडीवरती आलाय. त्यामुळे हे कल बदलू शकतात किंवा बदलतील, कमी जास्त होतील, काय होतील ते होतील. पण शेवटी अंतिम उत्तर 2च शक्यता आहेत आता नगरमध्ये. एक तर भाजपच्या जागा वाढतील किंवा शिवसेनेच्या वाढतील. आघाडीच्या वाढून सुद्धा त्या सत्ता स्थापनेपर्यंत जातील असं सध्या दिसत नाहीये. म्हणून माझा प्रश्न होता तुम्हाला. नीलमताई तर म्हणाले हे उद्धव ठाकरे ठरवतील. तुम्ही असं काही अजून शिवसेनेला रिफ्यूट केलेलं नाही पहिल्यापासून किंवा असा काही ठरावही केलेला नाही की आम्ही एकत्र जाणार नाही असा विषय. त्यामुळे नगरमध्ये काय असू शकतं असा माझा प्रश्न आणि सगळ्यांचाच प्रश्न आहे. नाही सगळ्यांचाच प्रश्न. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ही लोकसभेपासून आम्ही भूमिका मांडलीच नाही, आम्ही लपाछपी केलीच नाही त्यामध्ये. पण शेवटी तिथली राजकीय परिस्थिती आणि तो निर्णय सेनेने तशी परिस्थिती आली तर मला आता काही त्यातलं माहित नाही. तर मला असं वाटतं दोन्ही पक्ष त्यावेळी जर योग्य वाटलं आणि दोन्ही पक्ष नेत्यांना जर योग्य वाटलं तर दोन्ही पक्ष नेते निर्णय करतील त्याच्यामध्ये. मला शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी मधला एक फरक लक्षात घ्या की ज्यावेळेस राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस या दोन्ही पक्षांनी एकमेकाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेकदा अनेक ठिकाणी शिवसेना भाजप बरोबर युती केली. म्हणजे काँग्रेसने केली, राष्ट्रवादीने केली. ते दोघं नेहमी आघाडी करायची म्हणलं की यादे घेऊन बसायचे, तुम्ही तिकडे पाठिंबा दिला आम्ही इकडे दिला म्हणून. पण तसं शिवसेना भाजपमध्ये होत नाही फारसं. म्हणजे ते कितीही भांडले तरी शेवटी ते होतात, त्यांचं तडजोड होते. कारण मग आणि साधारणतः इथला पॅटर्न आता नगरमध्ये तर स्पष्ट आहे, या दोघांचं आत्ताच बहुमत झालेलं आहे. आघाडीला तर वेळ आहे अजून. त्यामुळे आत्ताचे साधारणतः ट्रेंड बघितलं तर मला वाटतं की युती तिकडे होऊ शकेल. मला इथे विद्याताईने प्रश्न विचारायचा. विद्याताई, आता हे विश्लेषण पाहिल्यानंतर नीलमताईंनी अगदीच काही नाकारलेलं नाही की आमची युती होणारच नाही, ते उद्धव ठाकरे ठरवतील. पण त्याची शक्यता काय असू शकते अभय देशपांडेंनी सांगितली. माझा आता तुम्हाला प्रश्न आहे, चर्चेच्या तासभर आधी तुमच्या सगळ्यांचं एकमत होतं की भाजपची दडपशाही, गुंडगिरी, गुंडांना आयाराम सगळ्यांना कसे स्वीकारलं वगैरे वगैरे. आता मात्र चित्र उद्धव ठाकरेंच्या निर्णयापर्यंत गेलेले. आता दहशतवाद हा मुद्दा उरलेला नाहीये. असं नाही. मग माझा प्रश्न तुम्हाला विद्याताई असा आहे की मग हे राजकारण सगळं सोयीचं चाललेलं आहे का? आणि शिवसेना हा पुन्हा म्हणजे किमान तुम्ही उघडपणे तरी म्हणताय आणि तुम्ही काही भाजपबरोबर जाणार नाही, अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. शिवसेना तुमचा पाठिंबा तुम्ही देणार नाही कारण राम मंदिर अडून आहे. आता तुम्ही कसं बघताय शिवसेनेच्या या भूमिकेकडे? नाही, शिवसेनेच्या भूमिकेकडे आम्हाला बघायचं काही कारण नाही. माझं एकच म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका असतात त्याची समीकरणं हे स्थानिक कार्यकर्ते, तिथले नेते हे त्यांचं जे असतं तेच म्हणजे जास्ती
ऍक्सेप्ट केलं जातं, कारण त्यांना त्या परिस्थितीशी सामना करायला लागतो आणि तिथले प्रश्न हे त्यांना माहिती असतात. परंतु जे नेतृत्व असतं ते ह्या सगळ्याचा विचार करून स्थानिक आमच्याकडे काय विद्यार्थी मी असा विचारतो, नगरमध्ये दहशतवादाला विरोध म्हणून एक नवीन समीकरण म्हणून जे कर्नाटकमध्ये घडू शकतं, राम मंदिर हा केंद्रातला मुद्दा आहे का राज्यातला प्रभावी मुद्दा नाहीये. तुमच्या सगळ्यांची मगासची तासाभराची चर्चा आपण सगळे ऐकत होतो, तुम्ही सगळे एकाच पेजवरती होता, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. तुमचा आघाडी पण आहे आणि शिवसेनेच्या त्याला जोडून फक्त एक प्रश्न विचारतो की ज्याचा प्रसंगांनी उल्लेख केला होता की राज्यात जसा तुम्ही भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता तशी भूमिका ज्या दहशतवादाबद्दल आता अभयजी फक्त तुम्हाला थांबवतो. मी मुकुल आपले प्रतिनिधी धुळ्याहून आपल्यासोबत आहेत. मुकुल, आता चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे, काय वाटतंय? मुकुल, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? सरदार खान 224, पठाण नाजिया बानो नासिर खान 86. मुकुल, आता पुढचं चित्र काय असेल धुळ्यामध्ये? चित्र जवळपास स्पष्ट आहे. अहमद रजा बानो कलीम 13, वाघ अनिता गोविंद 384, नोटा 35, एकूण 1560. कागाड शहीद बेग मुकुल, आपले प्रतिनिधी या क्षणी धुळ्याहून आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत, कारण धुळ्याचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. भाजप 31, शिवसेना 3 जागांवरती आहे. बहुमतापासून भाजप दूर असली तरी सुद्धा स्वाभाविक युतीची गणितं काय असू शकतात ही आकडेवारी स्पष्ट करते. त्याबद्दल आपल्याला आपले प्रतिनिधी मुकुल यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण दोन्हीकडचं नगर आणि धुळ्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. शिवसेना भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असं चित्र आहे. याच्या पलीकडे काही घडलं तर तो फार मोठा राजकीय आश्चर्याचा भाग असेल. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता, आतापर्यंतचं राजकारण पाहता, शिवसेना भाजपमधल्या शीर्षस्थ नेत्यांपासून म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्यातले चांगले संबंध पाहता फार काही वेगळं चित्र या दोन्ही ठिकाणी दिसेल असं चित्र नाहीये. पण या निमित्तानं भाजपची घोडदौड हा महत्वाचा मुद्दा यापुढे सुद्धा असेल. मधल्या काळातल्या इतक्या साऱ्या गोष्टी घडून गेल्यानंतर विरोधकांनी जीएसटी, नोटाबंदी, दहशत वगैरे सगळे मुद्दे मांडूनही सरकार 3-4 जागांवरती असणारा भाजप धुळ्यामध्ये इतका मोठा होत असेल तर विचार करावा लागेल. मी मुकुलकडे जातो. मुकुल, भाजपची ही घोडदौड आणि आगामी राजकारण युतीच्या दृष्टीने काही बोलणी सुरू होतील, काय वाटतंय? चित्र काय वाटतंय? प्रसन्न, ज्या पद्धतीने भाजपने इथे रणनीती आखलेली होती, भाजपचे 3 मंत्री, त्यामध्ये जलसंपदा मंत्री ज्यांना भाजप सरकारचं संकट मोचक म्हणून सध्या बघितलं जातं. आपण बघितलं जळगाव महानगरपालिकेमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी इथे देखील बजावलेली होती. त्यामुळे गिरीश महाजन असतील, सुभाष भामरे असतील किंवा जयकुमार रावल हे 3 मंत्री इथे तळ ठोकून होते. त्याचा कुठेतरी फायदा भाजपला झालाय असे चित्र इथे एकंदरीत बघायला मिळते. अद्याप कुठलाही निकाल हाती जरी आलेला नसला तरी भाजप सध्या आघाडीवर आहे. त्याच पद्धतीने लोकसंग्राम पक्षाचे 3 उमेदवार सध्या पुढे असल्याची माहिती मिळते. मुकुल, त्याचप्रमाणे इकडे मला मागे दिसतं बघायला मिळते लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. आपल्या कॅमेरा पर्सनला सांगून जरा वातावरणाचा आपल्याला आढावा घेता येईल. निश्चित प्रसन्न, मतमोजणी केंद्राच्या बाहेर हजारोच्या संख्येने जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक इथे जमा झालेले आहेत. अद्याप कुठलाही निकाल जरी जाहीर झालेला नसला तरी यांना प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपल्या समर्थकाचं, आपण ज्याचं समर्थन करतो त्या उमेदवाराचं काय होईल. आणि म्हणून जिथे नजर जाईल तिथे आपल्याला मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने सर्व समर्थक बघायला मिळत आहेत. आता कुठलाही निकाल जाहीर झालेला नाहीये, त्यामुळे जल्लोष जरी बघायला मिळत नसला तरी उत्सुकता यांच्या मनामध्ये प्रचंड आहे. कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही उमेदवाराचे झेंडे इथे नाहीयेत, परंतु हे प्रत्येक जण इथे आलेले आहेत सेलिब्रेशन करण्यासाठी, जल्लोष साजरा करण्यासाठी. त्यामुळे आपण बघतोय गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता टपाल जे मतदान झालेलं होतं, टपालाच्या मतांची मोजणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये पहिला निकाल हा धुळ्यामधनं जाहीर होणार आहे. मुकुल, किती वेळ लागेल फायनल टॅली आपल्या हाती यायला, शेवटचे निकाल हाती यायला, आणि त्या दृष्टीने आपल्याला लक्षात येणार आहे की राजकीय समीकरण काय असेल? किती वेळ लागेल साधारण?
प्रसन्ना, साधारणतः आता टपाल मोजणी झालेली आहे आणि एक एक करत पहिली दुसरी फेरी अशा फेऱ्यांची मोजणी देखील सुरू झालेली आहे. अजून अर्धा तासामध्ये बऱ्यापैकी निकाल हाती येतील आणि साधारणतः 1 तासामध्ये संपूर्ण चित्र, धुळे महानगरपालिकेचं संपूर्ण चित्र 1 तासामध्ये स्पष्ट होईल असा एकंदरीत अंदाज आहे. कारण जे महत्वाचं होतं की आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे, टपाल मोजणी पूर्ण झालेली आहे. टपाल मोजणीच्या बाबत आता कुठलाही आक्षेप घेतला जाणार नाही. त्यामुळे जे महत्वाचे होते तो टप्पा पार झालेला आहे आणि आता एक एक करून ईव्हीएम मशीन हे उघडले जात आहेत. जे तिथे पोलिंग एजंट आहेत त्यांना दाखवलं जात आहे. त्यांची खातरजमा झाल्यानंतर एक एक मशीनची मोजणी आता सुरू झालेली आहे. साधारणतः 12 ते 15 फेऱ्यांमध्ये पूर्ण निकाल हाती येईल अशी शक्यता आहे. मुकुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये येऊयात, कारण आता गणित सगळी जवळपास स्पष्ट झालेली आहेत. नगर आणि धुळ्यामध्ये भाजपची घौडदौड कायम आहे, पण तरी सुद्धा ती घौडदौड इतकी नाहीये की स्वबळावरती सत्ता स्थापतील. आणि आता बदललेली भाषा सुद्धा समोर आलेली आहे. आपली तीच चर्चा पुढे चालू होती. पुन्हा एकदा त्याबद्दल मी अभय देशपांडेंकडे जातो. अभय देशपांडेजी, राज्यभर सगळीकडे जो पॅटर्न चालू आहे, कितीही बाकीची मधल्या म्हणजे 10 वाजल्यानंतरची चर्चा आणि आता 11 वाजल्यानंतरची चर्चा, फरक तुम्ही पाहिलाय, कसं बघता तुम्ही? नाही, मला वाटतं की आता म्हणजे नगरचं तर चित्र स्पष्ट झालेलं आहे की तिथे कुठलाही एक पक्ष किंवा आघाडी किंवा भाजप सत्ता स्थापन करत नाही. आणि शिवसेनेच्या हातात, शिवसेना स्वबळावर लढली, त्यांच्या हातात सत्तेची चावी. आतापर्यंत शिवसेना भाजपाची युती होती. कदाचित या निवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ होईल असं दिसत होतं. पण आपण गृहीत का धरतोय की चावी शिवसेनेच्या हातात आहे? शिवसेना सत्तेसाठी भाजपला देणार, कारण दोघे 19 जागांवर, 2-3 जागा जरी वाढल्या तरी ते चित्र बदलू शकतं. आघाडीच्या जर जागे राष्ट्रवादी असलं असतं तर त्यांचा आतापर्यंतची बिनशर्त पाठिंबा देण्याचा इतिहास बघितला तर त्यांनी कदाचित शिवसेनेला दिलाही असता. पण आज तरी तिथे म्हणजे, आणि आतापर्यंतचं राजकारण बघता की शिवसेना भाजप आपली सत्ता कायम ठेवेल. फक्त मला वाटतं की धुळ्यामध्ये साधारणतः त्यांना एक शिवसेनेची मदत लागणार असेल. आणि आत्ताच्या युती करण्यामध्ये राज्यात असेल किंवा लोकसभेसाठी असेल, विधानसभेसाठी असेल, शिवसेना ही भाजपाची गरज आहे. त्यामुळे भाजपाला आता शिवसेनेला झुकतं माप देते भाजप. तुम्ही तुमचा जो फॉर्म्युला आहे, धुळ्यामध्ये भाजपचा महापौर, इथे शिवसेनेचा महापौर, असं मला याबद्दल शंका, मी ती लंकेना विचारतो. लंकेजी, इतक्या कट टू कट जागा मिळवल्यानंतर भाजप महापौर पदावरती खरंच हा म्हणतात असा फॉर्म्युला स्वीकारेल? भाजपा स्वीकारेल की नाही त्यापेक्षा शिवसेना स्वीकारेल का हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण ह्या दोन पक्षामध्ये नगरमध्ये इतका संघर्ष आहे की दिलीप गांधी आणि अनिल राठोड जे आमदार, शिवसेनेचे माजी आमदार आहेत, या दोघांमध्ये इतक्या टोकाचा संघर्ष आहे की आता यांचे श्रेष्ठी जरी म्हटले एकत्र या तरी हे दोन पक्ष खाली एकत्र येतील का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि नगरमध्ये काही होऊ शकतं. म्हणजे असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा बीजेपी सोबत जाऊ शकते. आणि हे झालेलं आहे, जिल्हा परिषदेमध्ये झालेलं आहे की काँग्रेसने सेना भाजपची मदत देखील सत्तेसाठी नगरमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे हे दोन पक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि फडणवीस काय जरा काँग्रेस राष्ट्रवादीने थोडी पॉलिटिकल क्रिएटिव्हिटी दाखवली तर ते स्पॉइल करू शकतात भाजपसाठी. नगरमध्ये काही होऊ शकतं. आणि मागच्या बंडखोऱ्या आपण बघितल्यात की सत्ता आल्यानंतर सुद्धा यांचे नगरसेवक ऐनवेळी सभेला उपस्थित असतात. म्हणजे शिवसेनेचा मागचा एक नगरसेवक ऐनवेळी उपस्थित राहिले आणि पोट दुखत होतं म्हणून कारण दिलं आणि दुसऱ्या पक्षाचा महापौर निवडून आला. असं नगरमध्ये आता ही आघाडी आणि इतर यांचे बेरीज 30 वर जाते, 30 जागांवरती. मी सावंतांना हाच मुद्दा विचारतो. सावंतजी, असा कुठलाही राजकीय चमत्कार होऊ शकतो का? आणि तो होऊ शकतो हे आपल्याला आता लंकेने सांगितलं. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं. आपण थोडा वेळ थांबूया, नंतर कळेलच आपल्याला काय होऊ शकतं ते. तर सध्या एवढ्यात हे भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांनी कुठेतरी भाजपने, जशी आपल्याला 2014ला राष्ट्रवादीतून कोणी पाठिंबा जाण्याच्या पूर्वीच शरद पवारांनी पाठिंबा देऊन मोकळे झाले, बिनशर्त पाठिंबा, आणि राष्ट्रवादीची फूट त्यांनी टाळली असं मानलं जातं. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आता भाजपनं शिवसेनेला कुठल्या तरी मेजर काही गोष्ट देण्याच्या पूर्वीच नगरच्या बाबतीत तुम्ही अजूनही स्पोइल गेम खेळू शकता. आता जर का आपल्या दोघांनी जर का असा काही निर्णय घेतला शिवसेनेचा, तर शिवसेनेसमोर अडचण होईल की आता तो नाकारायचा कोणत्या मुद्द्यावर? आता ते मला वाटतं ताईंशी बोलून आम्हाला तो निर्णय फायनल निरंतर. पण तुमची अडचण होईल जर का खरंच काँग्रेस राष्ट्रवादीने बिनशर्त, इकडे तर महापौर उपमहापौर कोणाचा पण यांनी सरळ बिनशर्त दिला आणि तसं ते करू शकतात, नगरचा तो इतिहास आहे. शिवसेनेचा काय विचार असेल मग? राम मंदिर, तुम्ही म्हणताय की राम मंदिर यांच्यासाठी अडचण ठरेल. जर का त्यांनीच राम मंदिराचा मुद्दा बाजूला ठेवला तर शिवसेना काय करेल? मुळामध्ये एक लक्षात घ्या की अनिल राठोडांबरोबर तिथे शशिकांत गाडे आहेत, दिलीप सातपुते आहेत, आमचे स्थानिक ज्यांनी निवडणूक हाताळली, भाऊ कोरगावकर आहेत संपर्क प्रमुख, हे सगळेजण मिळून एकत्रित काय आता त्यांनी ऑलरेडी विचार केलेला असेल. कारण तेवढं त्यांना अंदाज होता की काय होणार आहे याच्या संदर्भात. पण त्यांचा अंदाज होता की बहुमत आपलं होईल. आता बहुमत होणार नाही म्हटल्यावरती पुढे काय करायचं या संदर्भामध्ये त्यांचा विचार आणि पक्षश्रेष्ठी यामधला काय तो निर्णय होऊ शकतो. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार जर का केला ना, तर मी एक राजकीय होरा सांगते. म्हणजे असं ते कुणालाही
कशाही कुठल्याही कारणाने बिनशर्त पाठिंबा देत नसतात. म्हणजे त्यांची ती राजकीय संस्कृती आहे. म्हणजे मी स्वतः ते उपसभापतीच्या वेळेला पाहिलं सगळं काय झालं ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काय त्यांनी करायचं त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांचं ठरलं पाहिजे. फक्त काय होतं, नक्की ठरवत नाही शेवटपर्यंत आणि शेवटच्या क्षणी काहीतरी पटकन उद्योग करत असतात. तर मला असं वाटतं की हे सगळ्यांना ओळखून येत आमच्या पक्षश्रेष्ठी जे योग्य तो निर्णय घेतील. प्रसन्न तुम्ही खुश व्हाल, अभय खुश होईल, सर्वजण खुश होतील, नगरचे मतदार खुश होतील, असा निर्णय होईल. केशव मला एक मुद्दा मी खुश नसं म्हणत नव्हते की भाजप आता 31 वर आहे, तो फार वाढेल असं काही वाटत नाहीये. फायनल निकाल येतील ना त्यावेळी भाजपला निश्चितपणे सहकार्याची गरज लागणार आहे. इथे शिवसेना ही लोकसंग्राम आणि आघाडी यांची एक छुपी आघाडी होती. आता अशा वेळी भाजपला जर सत्तेवर यायचं असेल तर तुम्ही जसं 55 लोकांना पावन करून घेतलं तसं पुन्हा झालं गेलं विसरून जा, गोटे तुम्ही परत आमच्याकडे या, असं काही तुम्ही करणार आहात का? मी सुरुवातीलाच म्हणालो होतो, तुम्ही लोकसंग्राम बाजूला का ठेवता? मी म्हणालोच होतो. वाल्याच्या टोळ्या म्हटल्यानंतर सुद्धा केशव पटेंनी दिलेली प्रतिक्रिया इथे अतिशय नाही. पक्षाचा नाराज होतो माणूस काहीतरी तुम्हाला गरज पडणार ठेवलेली आहे तेवढी. प्रसन्नाजी नगरमध्ये निवडून आलेला पण म्हणतील या चिमण्यांना परत फेरार आहे. नाही यात मुद्दा असा आहे की अनिल गोटेंनी नाही केशव यात अनिल गोटेंनी आमदारकीचा राजीनामा दिला स्वीकारलेला नाही. पक्ष सदस्य अजूनही आहेत, त्यामुळे तुम्हाला संधी आहे. हे नंतर कारण तेच देतील. हे तुम्ही आज सांगता, हे थोड्या वेळाने तेच सांगतील, बघा अजून पक्ष सदस्यत्व आमचंच आहे. मला असं वाटतं एक्झॅक्टली निकाल आल्यानंतर पक्षाचे नेतृत्व जे आहे ते सगळं एकूण जी परिस्थिती उपलब्ध होईल, जे सगळे समोर येतील निकाल, त्यानंतर राजकीय आकलन करून नेते निर्णय करतील आणि तुम्हाला सांगितलं जाईल. आज त्याच्यावरती इतक्या निवडणुकांचा विश्लेषणाचा तुम्हाला सुद्धा अनुभव आहे, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबरीने अनुभव असला, काय वाटतं तुम्हाला? जसं निलंबनाने होरा म्हणला तसं तुम्ही काय होरा म्हणता तो सांगा. अनुभव असला तरी अधिकार नाहीये. त्यामुळे जे काय ठरवतील ते नेतृत्व ठरवेल आणि ते तुम्हाला जाहीरपणे सांगितलं. आमच्याकडे असा काही विषय नाही. पण हे असू शकतं, याच्याबद्दलचे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं सांगू शकता? असू शकण्याचा प्रश्नच नाही. जे काही परिस्थिती मी म्हणलं तुम्हाला की जी काही परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीचं आकलन नेतृत्व करेल आणि त्यानुसार योग्य निर्णय घेईल. पण आपण हे नक्की म्हणू शकतो की शिवसेनेसोबत जाणार नाही, एवढ्या टीका करणाऱ्या माणसाबरोबर जाण्यापेक्षा सत्ता न मिळालेली चांगली असं तुम्ही म्हणू शकता. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व मला वाटतं जी परिस्थिती समोर येईल त्यानुसार निर्णय करेल.